नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA सेमिस्टर 3 स्पेशल 1 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत प्लेटो या पाश्चिमात्य राजकीय विचारवंताचे विचार याविषयी आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये मागील काही भागांमध्ये आपण प्लेटोचा जीवन परिचय, प्लेटोवर पडलेल्या ग्रीक नगरराज्यातील विविध घटकांचा प्रभाव, प्लेटोचे विविध ग्रंथ, त्यामध्ये दी रिपब्लिक, त्याचं महत्त्व, त्याचबरोबर प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना आणि प्लेटोचे शिक्षणविषयक विचार याविषयी आपण माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्लेटोचा सर्वात महत्त्वपूर्ण असलेला जो सिद्धांत आहे तो म्हणजे न्यायविषयक सिद्धांत किंवा प्लेटोचे न्यायविषयक असलेले विचार याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. खरं तर प्लेटोने आदर्श राज्याच्या निर्मितीचा जो एक महत्त्वपूर्ण विचार मांडला होता आणि हा विचार त्याने त्याच्या दी रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडला आणि रिपब्लिकचा मुळात विषयच तो होता की आदर्श राज्य कसं निर्माण करायचं. असं असलं तरी प्लेटोने न्यायासंबंधीच्या विचारांना महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. न्याय हाच आदर्श राज्याचा मुख्य आधार आहे असं प्लेटो मानत होता आणि त्यामुळे रिपब्लिक या ग्रंथाचं दुसरं नाव कन्सर्निंग जस्टिस म्हणजे अशा न्यायासंबंधी असं सुद्धा त्याचं दुसरं नाव आहे. म्हणजेच ह्या ग्रंथाचं महत्त्व प्लेटोने जितकं आदर्श राज्य निर्मिती करण्यासाठी दिलं तितकंच त्या आदर्श राज्याचा मूळ आधार हा न्याय असेल ह्या गोष्टीवर देखील त्याने भर दिलेला दिसून येतो आणि म्हणून त्याच्या ह्या ग्रंथाला पर्यायी नाव म्हणजे त्याचं कन्सर्निंग जस्टिस असं सुद्धा संबोधलं जातं. अनेक अभ्यासकांच्या मते हेच ह्या ग्रंथाच्या मुख्य आशयाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण असं शीर्षक असल्याचं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, प्लेटोच्या न्याय सिद्धांतामध्ये न्याय हा शब्द त्याने व्यापक अर्थाने आपल्याला वापरलेला दिसून येतो. कारण आधुनिक काळात प्रामुख्याने आपण ज्याला न्याय म्हणतो हा कायदेशीर अर्थाने वापरला जाणारा शब्द न्याय हा शब्द, आता आम्ही आपल्याला सगळ्यांनाच माहिती की न्याय म्हणजे आपल्या दृष्टीनं कायदेशीर, न्यायमंडळ ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सामान्यतः न्यायालयाने केलेला निवाडा असा आपण त्याचा अर्थ घेत असतो. परंतु प्लेटोचा न्याय हा नैतिकतेशी नातं जोडणारा होता. त्याची आदर्श राज्यपद्धतीची जी कल्पना होती त्या कल्पना न्यायावर आधारलेली होती. प्रत्येक माणसाच्या अंगी निसर्गताच एखादा चांगला गुण असतो आणि त्या गुणाला अनुसरून त्या माणसाला काम मिळणं म्हणजे न्याय प्रस्थापित होणं असा प्लेटोने न्यायाचा अर्थ घेतला होता. म्हणजे राज्यामध्ये न्याय निर्माण होण्यासाठी चारित्र्याची आणि सद्गुणाची वाढ होणं आवश्यक आहेत असं प्लेटो म्हणतो. म्हणजे प्लेटोने आपला न्याय सिद्धांत मांडण्यापूर्वी तत्कालीन समाजात प्रचलित असलेले न्यायविषयक जे सिद्धांत होते त्या सिद्धांताचा देखील त्याने आढावा घेतला. तो पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतो. प्लेटोने सेफाल्सचा जो न्याय सिद्धांत होता त्याविषयी त्याने आढावा घेतलेला दिसून येतो. त्यामध्ये न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे खरं बोलणं, कर्जातून मुक्त होणं असा सेकालसचा न्यायविषयक सिद्धांत होता किंवा तो न्यायाचा असा अर्थ मानत होता की खरं बोलणं आणि कोणाच्याही कर्जात राहू नये, कर्जातून मुक्त होणं म्हणजे न्याय. हा न्यायांचा परंपरावादी सिद्धांत म्हणून देखील ओळखला जातो. ट्रॅडिशनल थिअरी होती ही न्यायाविषयक सिद्धांताची, न्यायाची. दुसरा पोलेमार्कसचा न्यायविषयक सिद्धांत हा देखील महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपल्या मित्रांचे हित साधणं आणि शत्रूंचं अहित करणं म्हणजे न्याय असतो असा पोलेमार्कस म्हणत होता. म्हणजे त्याचा पोलेमार्कसचा न्यायाचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो
तर आपल्या मित्राचं जास्तीत जास्त हित आपण कसं साधू शकतो आणि शत्रूंचं अहित कसं करू शकतो, ह्या गोष्टीला तो न्याय असं म्हणतो. त्यानंतर थ्रॅसिमाकसचा क्रांतिकारी न्यायविषयक सिद्धांत होता. आता हे सगळे ग्रीक काळामध्ये प्रचलित असलेले त्या काळात न्यायाचे वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला सांगता येतात. आता थ्रेसिमाकसचा क्रांतिकारी न्याय सिद्धांत काय सांगतो, की शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तींचं हित म्हणजे न्याय. म्हणजे जो शक्तिशाली आहे, जो प्रभावशाली आहे, ज्याच्याकडे अधिक बळ आहेत, त्याचं हित ज्याच्यात असेल, त्याचं हित साधणं म्हणजे न्याय. म्हणजे थ्रेसिमाकस हा सोपिस्टांच्या न्यायविषयक दृष्टिकोनांचं प्रतिनिधित्व करतो, कारण तो स्वतः एक सोपिस्टियन आपल्याला असल्याचं दिसून येतो. म्हणजे त्या काळात सोपिस्टांची न्यायविषयक सिद्धांताची कल्पना काय असेल तर याच्यावरून आपल्याला लक्षात येते. शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तींचं हित म्हणजे न्याय, असा त्यांनी अर्थ घेतलेला होता. ज्याला आपण बळी तो कानपिळी किंवा मत्स्य न्याय म्हणतो, तो ह्या प्रकारचा होता, की ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे ताकद आहेत, ज्याच्याकडे बळ आहेत, त्याचं हित साधलं जातं आणि ते साधणं म्हणजे न्याय, अशी एक संकल्पना त्यात ही क्रांतिकारक स्वरूपाची संकल्पना आपल्याला असल्याची सांगता येते. चौथा असा की ग्लॉकनचा व्यावहारिक न्यायविषयक सिद्धांत. या सिद्धांतामध्ये न्याय हा मानवनिर्मित आहे. न्यायाची निर्मिती भीतीमधून झालेली आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या हितरक्षणासाठी न्याय हा आवश्यक असतो, अशा विविध गोष्टी त्यातनं मांडलेल्या आहेत. म्हणजे न्याय हा काही कुणी निर्माण केलेला नाही, तो मानवनिर्मित आहेत आणि न्यायाची निर्मिती ही भीतीतून होत असते. समाजातील जो दुर्बल घटक आहेत त्यांच्या हितरक्षणासाठी न्यायाची आवश्यकता असते, असं ग्लॉकनचा हा सिद्धांत होता. आणि हा सिद्धांत त्यावेळेस बऱ्याच अंशी हा व्यावहारिक सिद्धांत आपल्याला असल्याचा दिसतो. आता हे जे सर्व प्रचलित न्यायाचे वेगवेगळे दृष्टिकोन सिद्धांत होते, ह्या ज्या संकल्पना होत्या, या सर्व संकल्पना प्लेटोनी न्यायाच्या सिद्धांतांचं खंडन केलं आणि त्यानंतर स्वतःचा एक न्यायविषयक सिद्धांतांशी त्यांनी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. आता मग न्याय ही संकल्पना मानवी गुणवत्तेवर आधारलेली आहे, असं एकंदरीत प्लेटोच्या विचारांमधनं आपल्याला दिसून येतं. कारण राजकीय विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे यांनी मानवी गुणवत्तेचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी प्लेटोचं विश्लेषण करताना ते असं म्हणतात, की प्लेटोच्या मते न्याय ही कायद्यापुरती किंवा हक्कापुरती मर्यादित बाब नाही आहेत. म्हणजे कायदा निर्माण केला किंवा हक्क मिळाले म्हणजे न्याय मिळाला असं नाही, तर प्लेटो म्हणतो की न्याय ही आत्म्याचा गुण आहे. ज्याला भालाभोळे हे मानवी गुणवत्तेचा उल्लेख करून प्लेटोच्या ह्या न्यायाच्या संकल्पनेचं विश्लेषण देताना दिसतात. प्लेटो न्यायाला कायद्यापुरतं किंवा हक्कांपुरतं मर्यादित मानायला तयार नाही, तर तो म्हणतो की न्याय हा मुळात माणसाचा आत्म्याचा गुण आहे आणि मानवी मनाची ती एक सवय आहे. समाजाप्रती जो सेवाभाव व्यक्तीच्या मनात असतो त्यातूनच न्यायाची कल्पना ही उदयाला येते. गुण याला त्यांनी ग्रीक काळामध्ये लॅटिन भाषेत ते व्हर्च्यू असा शब्द प्रयोग केलेला आहे, त्याला आपण गुण असं म्हणूया. आता ही जी व्हर्च्यूची जी संकल्पना आहे, गुणाची जी संकल्पना, हा शब्द प्लेटोने विशिष्ट अर्थाने तो वापरतो. ज्या गुणधर्मामुळे व्यक्तीला आपापल्या भूमिकेत उत्तम व्यक्ती होता येतं आणि ज्यांच्या प्रमाणात ती कमी अधिक चांगली ठरते त्यांना प्लेटो गुण म्हणजेच व्हर्च्यू असं संबोधतो. प्लेटोने व्हर्च्यूचा अर्थ काय घेतलेला आहे ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. प्लेटो व्हर्च्यूचा अर्थ हा व्यापक अर्थाने घेतलेला आहे आणि तो म्हणतो की व्यक्तीमध्ये असे गुणधर्म असतात की ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या भूमिकेमध्ये उत्तम असं व्यक्तिमत्व होऊ शकता येतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये असा काहीतरी एखादा गुण असेल की त्या गुणामुळे त्याला त्याच्या व्यक्तित्वाला एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आकार येऊ शकतो. किंबहुना ज्या प्रमाणात ती व्यक्ती कमी अधिक चांगली ठरू शकते त्या गुणाच्या आधारावर तो गुण त्याला प्लेटो व्हर्च्यू असं म्हणतो. मग प्लेटोच्या मते मानवी गुणवत्ता ह्या 4 घटकांवर अवलंबून असतात आणि ते 4 घटक कोणते आहेत तर प्लेटो म्हणतो की ज्ञान, धैर्य, संयम
आणि न्याय ह्या 4 गुण ज्याला ह्या मानवी गुणवत्ता आहेत. ही गुणवत्ता ह्या 4 घटकांवर अवलंबून आहेत. यापैकी एखादा जरी गुण ज्या व्यक्तीपाशी ज्या प्रमाणात असेल ती व्यक्ती त्या प्रमाणात उत्तम व्यक्ती ठरते आणि जिच्यापाशी हे 4ही गुण असतील तर ती संपूर्णपणे उत्तम ठरेल असं प्लेटो म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीपाशी इतर कोणतंही कौशल्य कितीही प्रमाणात असो, परंतु या 4 पैकी किमान एक तरी गुण असल्याशिवाय तिला मानवी गुणवत्ता मिळणं शक्य नाही असं प्लेटोने मांडले आहे. म्हणजे प्लेटोचा जो न्यायविषयक विचार आहे तो ह्या मानवी गुणवत्तेचा आधार घेऊन प्लेटोने मांडलेला दिसून येतो. मग प्लेटोने न्याय कशाला म्हटलेले आहेत तर फॉस्टर ह्या विचारवंतांनी एक प्लेटोच्या न्यायाची व्याख्या दिलेली आहे. प्लेटो कशाला न्याय म्हणत होता फॉस्टरच्या मते की ज्याला आपण नैतिकता म्हणतो. आज तुमच्या विचारांमधून किंवा माझ्या विचारांमधून आपल्या दृष्टीनं जी नैतिकता आहेत म्हणजे जे चांगलं आहे, जिचं वाईट नाही आहे, जे नैतिक आहेत, मूल्यप्रधान आहेत, अशी जी नैतिकता आपण ज्याला नैतिकता म्हणतो तोच प्लेटोला न्याय अपेक्षित होता असं फॉस्टरने केलेलं हे प्लेटोच्या न्यायाचं विश्लेषण आपल्याला सांगते. तर म्हणजे प्लेटोच्या मते व्यक्ती व राज्य यांच्यातील न्याय हा एकाच प्रकारचा असतो, कारण राज्य म्हणजेच व्यक्तीचं विशाल स्वरूप आहे. म्हणजे द स्टेट इज इंडिव्हिज्युअल राईट लार्ज. राज्य हे व्यक्तीचं विशाल स्वरूप आहेत. म्हणजे हा जो सेंद्रिय सिद्धांत होता तो आपल्याला त्यातनं दिसून येतो. म्हणजे व्यक्तीमध्ये असणारे गुणविशेष आणि राज्यातील किंवा समाजातील विविध वर्ग यांचा परस्परांशी संबंध असतो असं प्लेटोने म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. प्लेटोच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी 3 असे विशेष गुण असतात आणि ते 3 गुण कोणते? बुद्धी असते पहिला गुण, दुसरा गुण साहस असतं किंवा धैर्य असतं आणि तिसरा गुण जो असतो तो तिसरा गुण म्हणजे संयम किंवा त्याला आपण वासना असं म्हणूया. हे 3 गुण झालेले आहेत. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये प्लेटो म्हणतो की या वरील पैकी कोणता तरी एकच गुण विशेष हा प्रभावी असतो. म्हणजे ज्याच्यात बुद्धी असेल तर प्लेटोच्या मते त्याच्यात साहस किंवा संयम हे थोडे कमी असतील किंवा ज्याच्यात संयम वासना आहेत त्याच्यात बाकी गुण कमी असतील. म्हणजे यापैकी कोणता तरी एक गुण हा प्रभावी असतो आणि यानंतर मग प्लेटोने ह्याच 3 गुणांच्या किंवा भावनांच्या आधारावर प्लेटो 3 वर्गांचा उल्लेख करतो. प्लेटो म्हणतो की राज्यकर्ता किंवा शासक जो वर्ग आहे तो बुद्धीच्या आधारावर तयार होतो, सैनिक वर्ग हा साहस किंवा धैर्याच्या आधारावर तयार होतो आणि उत्पादकांचा वर्ग हा वासना किंवा संयम याच्या आधारावर तयार होतो. व्यक्तीचे गुण राज्यातील वरील ह्या 3 वर्गांच्या कार्याशी निगडित असतात आणि विशिष्ट गुणविशेष धारण करणाऱ्या व्यक्तीच त्या वर्गाची कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात असं प्लेटो म्हणतो. कारण हे 3 वर्ग यांच्या कार्याशी व्यक्तीच्या गुणांचा संबंध असतो आणि म्हणून हे गुणविशेष धारण करणारे व्यक्ती त्या वर्गाचं कार्य हे अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे सैनिकाचं कार्य करू शकतो. ज्याच्याकडे साहस आणि धैर्य आहेत तो चांगल्या प्रकारचं सैनिकाचं कार्य करू शकतो असं प्लेटोला म्हणायचं होतं. किंवा ज्याच्याकडे बुद्धी आहेत असा सद्गुण आहेत, बुद्धी आहेत, तर प्लेटो म्हणतो की असा वर्ग हा प्रशासक वर्ग म्हणून तो चांगल्या प्रकारचा राज्यकर्ता वर्ग म्हणून तो चांगलं काम करू शकतो. म्हणून व्यक्तीचे विशिष्ट गुणविशेष हे त्या वर्गाचे सद्गुण ठरतात असं प्लेटो समजतो. त्या आधारावर तो व्यक्तीचे गुणविशेष व राज्याची कार्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बुद्धी ज्याच्याकडे आहेत तो राज्यकर्त्याचा तो सद्गुण आहेत, साहस किंवा धैर्य ज्याच्याकडे आहेत तो सैनिकाचा सद्गुण आहेत, वासना किंवा संयम ज्याच्याकडे आहेत तो उत्पादक वर्गाचा सद्गुण आहेत. म्हणजे प्लेटोने ह्या 3 भावनांच्या आधारावर सामाजिक वर्गीकरण केलं आणि त्या वर्गीकरणाला सद्गुणाचा आधार, व्हर्च्यूचा आधार त्यांनी दिलेला दिसून येतो. आता प्लेटो असं म्हणतो की राज्यातील प्रत्येक व्यक्तीने जेव्हा आपापल्या गुणविशेषाला अनुसरून स्वतःचा वर्ग निश्चित करणं आणि त्या वर्गाशी निगडित असलेलं आपलं कार्य
हे कर्तव्य समजून पार पाडणं म्हणजे न्याय, अशी प्लेटोची न्यायाची संकल्पना होती. प्लेटोचा न्याय म्हणजे काय? परत एकदा समजून घेऊ आपण, की प्लेटो असं म्हणतो की राज्यातील हे जे प्रत्येक व्यक्ती जे आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या गुणविषयी, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक काहीतरी सद्गुण आहे, गुण असतात, त्या गुण किंवा त्याला व्हर्च्यू म्हणतो. आणि हे सद्गुण, ह्या गुणांना विशेष अनुसरून तो स्वतःचा एक वर्ग निश्चित करतो आणि त्या वर्गाला सोपवलेलं जे कार्य असतं ते कार्य तो आपलं स्वतःचं कर्तव्य समजून जेव्हा पार पाडतो तेव्हा त्याला तो न्याय असं म्हणतो. तो समाज, ते राज्य हे न्यायपूर्ण समाज किंवा न्यायपूर्ण आणि आदर्श राज्यासाठी अशा न्याय समाजाची, न्याय राज्याची प्लेटोला गरज वाटत होती. म्हणजे प्लेटोने न्यायाचा अर्थ समाजातील बुद्धिजीवी व्यक्तींनी शासक वर्गाचं काम करावं, साहसप्रधान व्यक्तींनी सैनिकाचं कार्य करावं आणि वासनाप्रधान व्यक्तींनी उत्पादकाचं कार्य करावं, अशा प्रकारची कामं म्हणजेच न्यायाची प्रस्थापना करणं, असं प्लेटोला त्याचा अर्थ अभिप्रेत होता. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या गुणविशेषाला अनुसरून आलेले विशिष्ट कार्यच चांगल्या प्रकारे करू शकते, असं देखील प्लेटो म्हणतो. म्हणजे प्लेटोची न्यायविषयक कल्पना ही समाज व्यवस्थेशी निगडीत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या गुणानुसार आपलं कार्यक्षेत्र निश्चित करणं आणि त्या योजनेनुसार अस्तित्वात असलेल्या वर्गांनी इतरांच्या कार्यात हस्तक्षेप न करता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं, यालाच प्लेटो काय म्हणतो? न्याय असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला इथे प्लेटोची न्यायाची संकल्पना, मला असं वाटतं, इथपर्यंत लक्षात आलेली असेल. एकूणच प्लेटोच्या या न्यायविषयक विचारांवरती मोठ्या प्रमाणात टीका पण केलेली जाते. म्हणजे आपल्याला त्याचं टीकात्मक परीक्षण देखील विचारात घ्यावं लागेल, करावं लागेल. आता प्लेटोच्या न्यायामध्ये काय दोष आहेत, काय उणिवा असल्याचे दिसतात, किंवा अभ्यासक, टीकाकार प्लेटोच्या ह्या न्याय संकल्पनेवर कोणते आक्षेप घेतात, कोणत्या टीका करतात, तर त्याची आपण थोडक्यात चर्चा करू. प्लेटोच्या न्यायविषयक संकल्पनेमध्ये व्यक्तीला राज्यापुढं प्लेटोने गौण स्थान दिलेलं आहे. म्हणजे राज्य हे महत्त्वाचं आहे, व्यक्ती ही राज्याच्या दृष्टीनं गौण आहेत, असं हे प्लेटोच्या न्याय सिद्धांतातून स्पष्ट होतं. दुसरी गोष्ट, प्लेटोने व्यक्तीच्या कर्तव्यावर जास्त भर दिलेला आहे. म्हणजे न्याय म्हणजे काय? प्लेटो म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला जे आलेलं जे कार्य आहेत, आपल्या गुणाच्या आधारावर मिळतं ते आपल्याला, आणि ते आपण कर्तव्य समजून पार पाडावं. पण प्लेटो कोणाच्याच हक्कांविषयी चर्चा करत नाही, तो फक्त कर्तव्यावर भर देतो. हा एक त्याच्या न्यायाच्या सिद्धांतावरची टीका आपल्याला सांगता येते. तिसरं असं की प्लेटोने व्यक्तीचे अंगभूत गुण आणि त्या गुणांचा सामाजिक वर्गाशी जोडलेला संबंध, याला कसलाही शास्त्रीय आधार नाही आहेत. ही त्याच्या या सिद्धांतावरची सर्वात मोठी एक मर्यादा आपल्याला सांगता येईल. म्हणजे माझ्या अंगी किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंगी एखादा गुण आहेत, याचा अर्थ त्या गुणाच्या आधारावर त्याचं समाजात ती एका विशिष्ट अशा वर्गाशी त्याचा संबंध जोडणं ह्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहेत. ही गोष्ट इथं विचारात घेण्यासारखी आहे, म्हणून टीकाकारांनी त्यावर टीका केलेली आपल्याला दिसून येतं. चौथी एक गोष्ट आपल्याला अशी सांगता येईल की प्लेटोने व्यक्तीच्या अधिकार व स्वातंत्र्यापेक्षा कर्तव्यावर अधिक भर दिल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती विकासास हा सिद्धांत मारक ठरतो. म्हणजे कर्तव्यावर भर आहे पण हक्कांवर भर नाही, आणि त्यामुळे व्यक्तीचा विकास कसा घडेल, व्यक्ती स्वातंत्र्य कसा घडून आणेल, तर हे या सिद्धांताच्या मध्ये नाही आहेत. उलट हा सिद्धांत व्यक्ती स्वातंत्र्याला, व्यक्ती विकासाला मारक ठरतो, असं टीकाकारांनी एक आक्षेप घेतलेला आहे. त्यानंतर पाचवी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगता येईल, ती म्हणजे अशी की प्लेटोने समाजातील वरिष्ठ वर्गांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. उत्पादक वर्गाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटची एक गोष्ट आपल्याला अशीही त्यातनं दिसून येते की आपल्या सिद्धांताच्या आधारे प्लेटोने एक प्रकारे निरंकुश सत्तेचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे प्लेटोच्या न्याय सिद्धांतामध्ये तो सर्व सत्ता ही एका वर्गाकडे देतो, म्हणजे निरंकुश सत्तेचं जणू काही त्यांनी समर्थन केलेलं आहे, असं त्यावरून स्पष्ट होतं. अशी टीकाकारांची एक टीका सांगता येते.
आता प्लेटोच्या ह्या न्याय सिद्धांतावर अशा विविध स्वरूपाच्या ह्या टीका जरी करण्यात आल्या असल्या तरी त्याने नैतिक दृष्टिकोनातून न्यायाची संकल्पना मांडली होती आणि त्या काळामध्ये इतर न्यायाच्या संकल्पनांपेक्षा प्लेटोची ही न्यायाची संकल्पना ही अधिक योग्य होती, हे मात्र आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण प्लेटोने हा विचार मांडला तो जवळजवळ आजपासून 3000 सॉरी 2300 वर्षापूर्वी, आणि त्यामुळे त्यातल्या उणिवा ह्या आपण आजच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून तो निरर्थक आहे असं म्हणू शकत नाही. तर त्या काळामध्ये त्या परिस्थितीला अनुसरून त्या विचारांची मांडणी आपल्याला झालेली दिसून येते. आता प्लेटोचे आपण शिक्षणविषयक विचार, प्लेटोचे आदर्श राज्यविषयक विचार, प्लेटोचे साम्यवादविषयक विचार, प्लेटोच्या न्यायविषयक संकल्पना या सगळ्यांची आपण आत्तापर्यंत चर्चा केली आणि एकूणच आपल्याला प्लेटोच्या सर्व विचारांचा मूल्यमापन आपल्याला करता येऊ शकतं. खरं तर पश्चिमेकडे म्हणजे पॉपर हा विचारवंत प्लेटोबद्दल असं म्हणतो की पश्चिमेकडच्या तत्त्वज्ञानाबद्दल, पश्चिमेकडच्या म्हणजे युरोपातील नाही का, ह्या तत्त्वज्ञानाबद्दल असं म्हटलं जाऊ शकतं की ते प्लेटोवादी राहिलं किंवा प्लेटो विरोधी कदाचित ते गैर आहेत आणि ते प्लेटोवादीच राहिले आहेत असं पॉपर म्हणतो. किंवा सेबाईन या विचारवंताने असं म्हटलं की गुलामीच्या संस्थेला किंवा व्यवस्थेचा प्लेटोने उल्लेख केला नाही, गुलामगिरी संपवण्याऐवजी ती महत्त्वहीन मानली, ही एक गोष्ट सेबाईन यांनी निदर्शनास आणून दिलेली दिसते. एकूणच प्लेटो हा प्रथम व्यवस्थित राजकीय सिद्धांतकार होता. पश्चिमेच्या तत्त्वज्ञानाच्या परंपरेचा अभ्यास त्याच्या दी रिपब्लिक या ग्रंथापासून खऱ्या अर्थानं सुरू होतो आणि ते पहिलं वहिलं असं तत्त्वज्ञान होतं की ज्यामध्ये कला, ज्ञान, शास्त्र, नैतिकता, भाषा, प्रेम, गणित, राजकीय सिद्धांत, धर्म, विज्ञान अशा विविध क्षेत्रांचा समावेश असणाऱ्या ग्रंथांची निर्मिती प्लेटोने केलेली दिसून येते. युरोपियन परंपरा ही खऱ्या अर्थानं प्लेटोपासून सुरू होते. रिपब्लिकबरोबरच प्लेटोचा दी स्टेट्समन असेल, दी लॉज असेल या ग्रंथांनी देखील भविष्यातील पुढील पिढ्यांना प्लेटोच्या नंतर प्रभावित केलेलं दिसून येतं. रिपब्लिकमध्ये सामाजिक न्यायाचा संदर्भ हा जीवनाचं स्वरूप, मानवी स्वभाव, राजकीय संघटन, संविधान, योग्य शासक आणि ज्ञानासारख्या अशा विविध समस्यांवर विचार म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. प्लेटोच्या मते राजकीय समुदायाने आपल्या नागरिकांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजेत. त्याचबरोबर अशा समाजात सर्व अधिकार हे समान आहेत. तत्त्वज्ञ शासक निस्वार्थ असल्यामुळे योग्य शासन करू शकतो. शासक वर्गाला समजदार निरंकुश राज्यकर्त्यांसारखे निर्बंधाचे अधिकार त्याने दिलेले होते, परंतु त्याने त्यांना सामूहिक नियंत्रणामध्ये ठेवलेलं होतं, जेणेकरून ते दुसऱ्याचं शोषण करणार नाही. उत्पादक वर्गाला राजकीय अधिकार नव्हते, परंतु कुटुंब आणि संपत्ती ठेवण्याचे मात्र त्यांनी अधिकार दिल्याचे दिसून येतात. खऱ्या अर्थाने यातले काही विचार आजही प्लेटोचे आपल्याला प्रासंगिक असल्याचे दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ नागरिकांच्या कल्याणाचा विचार हा प्लेटोच्या या विचारातून दिसतो, किंवा शासक हे निस्वार्थ असावेत हा एक त्याचा विचार आजही आपल्याला प्रासंगिक असल्याचं दिसून येतो आणि त्याची गरजही आपल्याला असल्याची सांगता येते. प्लेटो हा पहिला विचारवंत होता की ज्याने स्त्रियांना शासक बनण्याची परवानगी दिलेली होती. खऱ्या अर्थानं जगामध्ये 20व्या शतकापर्यंत स्त्रियांना शासक पण काय, अगदी साधं नागरिकत्वसुद्धा बऱ्याच देशांमध्ये नव्हतं आणि प्लेटोने 2000 वर्षापूर्वी स्त्रियांना शासक बनण्याची परवानगी दिलेली दिसून येते. त्याने 18 आणि 19व्या शतकाच्या विचारांना देखील प्लेटोने प्रभावित केलेलं होतं, परंतु तो आधुनिक दृष्टिकोनातून स्त्रीवादी नव्हता, एवढं मात्र लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जो आपण आजचा स्त्रीवाद म्हणतो तो कदाचित प्लेटोच्या विचारांमध्ये नसेल. तो केवळ स्त्रीला बरोबरीचा दर्जा देऊ इच्छित होता. तरीही त्याने प्रथम स्त्रियांच्या अधिकाराला, समाजाच्या विकासासाठी लिंगभेदाचा विरोध केला, हे मात्र कौतुकास्पद ठरेल. प्लेटोचा तत्त्वज्ञानाचा ओढा हा समाजाचं कल्याण आणि विकासाकडे असल्याचं दिसून येतो. व्यक्तिविरोधी असून देखील व्यक्तीचं त्याने जोरदार समर्थन केलेलं होतं, ही बाब मात्र प्लेटोच्या राजकीय विचारांमध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसून येते, ती जाणवते. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या
सत्रामधील तुमचा पाश्चिमात्य राजकीय विचार या विषयाच्या अंतर्गत प्लेटो हा जो एक महत्त्वपूर्ण विचारवंत आहेत, ग्रीक विचारवंत आहेत, त्याच्याबद्दल आपण मागील काही भागांपासून माहिती घेतलेली आहेत. तुम्हाला पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांवरती मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये खूप सारे संदर्भ ग्रंथ, पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्हाला नेटवरती सुद्धा या विचारवंतांविषयी खूप सारं संदर्भ भेटतील. जेवढं तुम्ही अधिक त्याचं वाचन कराल तेवढे तुम्हाला ते विचार आणि त्या विचारवंत तुम्हाला अधिक खोलवर समजतील. काही अडचण असेल तर तुम्ही विभागाशी माझ्याशी संपर्क साधू शकतात. पुढच्या भागामध्ये आपण पुढील विचारवंत आणि तो म्हणजे ॲरिस्टॉटल या विचारवंताची आपण माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.